उमेश दळवी या मजुराचं अतिशय निर्घुणपणे हत्याकांड झालंय। त्याच्या पायाच्या टाचापासून ते केसापर्यंत त्याच्यावरती लाट्या काट्याने हल्ला केल्याचं एकंदरीत त्या इमेजवरून दिसतंय, फोटोवरून दिसतंय। एवढंच नाही, त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा जखमा आहेत, त्याच्या पूर्ण शरीरावर जखमा आहेत आणि अवघड जाग्यावर जिथं त्याचा प्रायव्हेट पार्ट आहे त्याचं असणारं लाद घालून ते सुद्धा निकामं केल्याचं किंवा काहीतरी मोठं शस्त्र तिथं मारलेलं आहे। एवढा क्रूर हत्याकांड आहे, महाराष्ट्राच्या पाटलावर हादरून टाकणारी ही घटना आहे। हा दलित परिवारातला आहे आणि गेल्या सकाळपासून कुटुंब शिवाजीनगर बीड या पोलीस स्टेशनला बसून आहेत। त्यांची तक्रार घेतली जात नाही। ज्याच्यावर संशय, ज्याचं नाव सांगितलंय, ज्याच्याकडे तो काम करत होता, त्या आरोपीला अद्याप उचललेलं नाही आणि पूर्ण सुनियोजित कट करून एका अपंग व्यक्तीच्या गाडीवर ही जखमी झालेल्या पीडिताला बसवलं आणि त्या जखमीनी सायकल चालवत हॉस्पिटलला आणलं आणि त्याचा सीसीटीव्ही पोलिसांनी घेऊन असणार त्यामध्ये की याला कुणी मारलंच नाही असं कोण सांगतंय? एक अपंग व्यक्ती सांगतोय ज्याला चालता येत नाही, काय नाही, तो बॉडी कशी उचलून त्याची शरीर कसं सायकलवर ठेवू शकतो हाही प्रश्न आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण एवढं गंभीर आहे। बाई तो जखमी अवस्थेत असताना त्या सायकलवरती बसलेला आहे, तसं सीसीटीव्ही देखील आता बाहेर आला। हो, ते दिसतंय, पण याच्यात प्रश्नचिन्ह असं आहे की ज्या अपंग व्यक्तीला उठता येत नाही, बसता येत नाही, तो स्वतः सायकल चालवतोय, तो ती जखमी बॉडी सायकलवर ठेवू कसा शकतो? हे कुणी केलंय? त्याच्यामुळे सुनियोजित कट करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने एकदम कट करून हा हत्याकांड घडून आणलेला आहे। त्याला एवढं मारलंय, एवढं बेदम मारलंय की संतोष देशमुख हत्याकांडाच्या बरोबर ही घटना घडलेली, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्याचा प्रायव्हेट पार्टच निकामा केलेला आहे। एवढं भयंकर त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा म्हणते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर एफआयआर करू। हे किती धक्कादायक आहे। अरे, जो आरोपी फरार होईल त्याला अद्याप अटक का केलं नाही? त्याला उचला। त्याची आई, बायको, लेकरं इथं पोलीस स्टेशनला न्याय मागत बसलेत। ते न्याय कोण देणार आहे? त्याचा सकाळी मोबाईल फोडण्यात आलेला आहे। त्यांनी रात्री घरी फोन करून सांगितलं माझ्या जीवाला धोका आहे, मला सकाळी ऍडमिट करा। त्याला मारहाण झालेली, त्याच्यावरती क्रूर हल्ला झालेला आहे आणि जखमा दिसत असताना पोलिसांना आणखी कोणता पुरावा पाहिजे? कुणाचा दबाव आहे का? हे असणारं धक्कादायक आहे। म्हणून त्याची तक्रार घेतली पाहिजे, एफआयआर दाखल झाला पाहिजे। 302चं प्रकरण आहे, अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे, तो दलित कुटुंबातला आहे आणि पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही आमची या माध्यमातून मागणी आहे। या संपूर्ण पोस्टमॉर्टम हे इन कॅमेरा झालं पाहिजे आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने तपास लागला पाहिजे। याच्यात सुद्धा SITची आम्ही मागणी करतोय। ही कट करून हत्या केलेली आहे, तो दलित होता आणि म्हणून त्याचा हत्याकांड झालेला आहे। गरीब लोक आहेत, मजूर आहेत आणि यांचा माणूस मारला तरी हे काहीच करू शकत नाहीत, या उद्देशाने त्याचं क्रूर हत्याकांड करण्यात आलेलं आहे। माज आणि मस्ती एवढी आहे की अद्यापपर्यंत त्या ठिकाणी त्याचा अटक सुद्धा या ठिकाणी झालेली नाही, याचा आम्ही निषेध करतो।